श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना आज नूतन 2026 हे वर्ष कसं असणार आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना या नूतन वर्षाच्या मंगलमय अशा शुभेच्छा देते। तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष, आर्थिक प्रगती, आरोग्य उत्तम राहणं आणि त्याचबरोबर विशेष समाधान प्राप्त होऊन स्वामींची सेवा घडणं अशा अनेक शुभेच्छा तुम्हाला देऊन व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम सांगू इच्छिते, तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला जाणून घ्यायचं असेल 2026 हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे, तर त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती जायचं आहे। जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे। कृपया कोणी फोन करू नका। तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती माहिती नोंदवायची आहे आणि वेळ बुक करायची आहे। त्या माध्यमातून आपण नक्की भेटूयात आणि तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकतो। 20 हे वर्ष तुमच्यासाठी अति उत्साहाचं, आनंदाचं असं असणार आहे। त्याचबरोबर थोडासा गर्व, अहंकार वाढवणारा असणार आहे। या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःवरती विशेष काम करायचं आहे। कसं करणार आहात त्याबद्दल पुढे समजून घेऊयात। चला तर मग माहितीला सुरुवात करू। 2026 या वर्षामध्ये कोणते मोठे ग्रह परिवर्तित होतील, बदलतील याबद्दल प्रथम समजून घेऊ। या वर्षामध्ये कर्क राशीत मध्ये गुरुदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर असणार आहे। ते असणार आहे 3 डिसेंबर 2025 ते 11 मार्च 2026 पर्यंत। यानंतर 11 मार्च ते 2 जून पर्यंत कर्क राशीमधनं गुरुदेव गोचर करतील आणि याच बरोबर तुमच्या प्रथम भावाची चांगली फळे गुरु महाराज देऊ शकतील। यानंतर गुरुदेवांचं तिसरं परिवर्तन याच वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे, ते आहे 31 ऑक्टोबरला। म्हणजे लक्षात घ्या, गुरु महाराज या वर्षामध्ये 3दा आपली राशी परिवर्तित होणार आहे, परिवर्तित करणार आहेत। अगदी उत्तम प्रकारे तुम्हाला फळे मिळू शकतात। वक्री अवस्थेतील गुरुदेव मागच्या राशीला सुद्धा शुभ अशुभ मोठ्या प्रमाणात फळे देत असतात। त्यामुळे गुरुदेव हे एक प्रथम ग्रह आहेत की अशुभ परिणामात्मक फळे अगदी अल्प प्रमाणात देतात आणि मोठ्या प्रमाणात चांगली फळे देत असतात। त्यामुळे गुरुदेवांचं हे वक्री अवस्थेतील गोचर, मार्गी अवस्थेतील गोचर आणि त्याचबरोबर कर्क आणि सिंह राशीतील गोचर या नूतन वर्षामध्ये तुमच्यामध्ये उत्साह, आनंद वर्धन करून देणारा असणार आहे। कुटुंबातील थोड्या जबाबदाऱ्या वाढणार आहे। कुटुंबामध्ये संवाद तुम्ही साधू शकणार आहात, वादाचे प्रसंग कमी होऊ शकणार आहेत। हे अत्यंत चांगलं फळ तुम्हाला या नूतन वर्षात पाहायला मिळणार आहे। आरोग्याच्या दृष्टीने हे नूतन वर्ष काय म्हणतं, तर आरोग्य स्थानाचे अधिपतीच गुरुदेव होत आहेत। त्यामुळे तुमचं आरोग्य वर्धन झालेलं दिसून येणार आहे। परंतु या नवीन वर्षामध्ये तुमची तब्येत सुलावू शकते। थोड्याफार प्रमाणामध्ये तब्येतीमध्ये वाढ होणं, तब्येत सुलावणं या तक्रारी मात्र निश्चित होऊ शकतात, कारण गुरुदेव हे प्रसरण करणारे ग्रह आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी तुमची तब्येत वाढणं हे अतिशय मोठं फळ देऊ शकतात। ते निगेटिव्ह आपण म्हणू, पण हे कमी करता येऊ शकतं। यासाठी या नूतन वर्षामध्ये संकल्प करायचा आहे। जानेवारी पासूनच तुम्ही व्यायामास सुरुवात करायची आहे। हा मोठा सल्ला तुमच्यासाठी असणार आहे। राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे या नूतन वर्षामध्ये शिक्षणाचे योग कसे आहेत समजून घेऊयात। शिक्षण स्थानामध्ये असणारी वृश्चिक राशी आणि मंगळाचं गोचर हे 11 एप्रिल ते 10 मे पर्यंत एक विशेष चांगलं फळ देणार आहे। ते म्हणजे शनिदेवांच्या युतीमध्ये ते गोचर करतील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासामधील एकाग्रता वाढवतील किंवा स्थिरता प्राप्त करून देतील। काही अंशी तुम्हाला थोडंसं सातत्य कमी झालेलं आहे, अभ्यासामध्ये मन रमत नाहीये, ते या तक्रारी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये फळ देऊन मिळणार आहेत की तुमची एकाग्रता वाढू शकते, शिक्षणामध्ये यश येऊ शकतं। म्हणजे तुम्ही शालेय जीवनातील शिक्षण तुमचं सुरू आहे, 1ली ते 10वी 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेताय किंवा उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशात जायचंय किंवा परराज्यात जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यायचंय, तर त्याचे सुद्धा शुभ संकेत या वर्षात येणार आहेत। पण मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा उच्च शिक्षणामध्ये लाभ प्राप्त, म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये मन रमणं हा अत्यंत लाभाचा योग सुरू होत आहे। म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला हे 3 महिने किती विशेष असणार आहेत हे लक्षात आलं असेल। मंगळदेव तुमचे पंचमेश होतात, त्यामुळे जसे मंगळदेव 1.5 महिन्यानंतर राशी परिवर्तित करतात, तसेच तुम्हाला जीवनामध्ये परिवर्तन झालेलं दिसतं। अभ्यासामध्ये एक अनुकूल काळ किंवा प्रतिकूल काळ दिसत असतो। त्यातील हे तुम्हाला विशिष्ट महिने मी आता समजून सांगितले। या संपूर्ण वर्षभरामध्ये प्रणयाचं सुख सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतं। प्रथम भावात गुरुदेव आहेत, त्यामुळे 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत प्रणयाचे संकेत अतिशय उत्तम आणतील। याचबरोबर मार्च ते जून या कालावधीमध्ये सुद्धा
तुमच्या जीवनामध्ये जर कोणी नसेल तर आता या दरम्यान तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची चाहूल लागू शकते, असेही शुभ संकेत येतील। त्याचबरोबर पंचम भाव हे संतती सुखाचं सुद्धा आहे, त्यामुळे ज्यांना संतती हवी आहे अशा दाम्पत्यांनी या दरम्यान प्रयत्न करायला नक्कीच हरकत नाही। त्यामुळे जानेवारी ते जून हा कालावधी तुमच्या संततीच्या प्राप्तीसाठी, सुखासाठी, कन्सीव्ह करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ आहे। या दरम्यान तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहस्थिती अनुकूल आहे, तर निश्चित तुम्ही प्रयत्न करा। जानेवारी ते जून हा कालावधी तुमच्यासाठी श्रेष्ठ म्हणता येईल। नवीन काहीतरी शिकायचंय अशा वर्गाला या नूतन वर्षामध्ये भाग्यस्थानाच्या स्थितीनुसार नक्कीच संधी प्राप्त होऊ शकते। तुम्ही PhD करायची आहे, तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, नक्कीच तुम्ही या नूतन वर्षाच्या प्रथम महिन्यापासूनच सुरुवात करा, तुम्हाला उत्तम स्थिती आहे। याबरोबरच आता आपण समजून घेऊयात विवाहासाठी योग कसे आहेत। ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांनी नक्कीच प्लॅनिंग करायचं आहे, विवाहाचं कार्य करून घ्यायचं आहे, सिद्ध करून घ्यायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये पत्नी किंवा पतीचं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे। त्यासाठी प्रमुख जानेवारी पासूनच तुमची तयारी सुरू करायची आहे। तुम्ही पाहण्यासाठी, विवाहाचे कार्य जुळवून घेण्यासाठी, वधूवराचं संशोधन करण्यासाठी नक्कीच हा उत्तम कालावधी आपण म्हणू। त्यातील जून ते डिसेंबर हा कालावधी विशेष म्हणता येईल, अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल, पण तुम्ही जानेवारी पासून नक्कीच प्रयत्न सुरू करून घेऊ शकता। त्यावरून आपण नोकरीचे संकेत पाहतो। या नूतन वर्षामध्ये नोकरी कशी प्राप्त होऊ शकते। ज्यांना गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहेत तर अतिश्रेष्ठ कालावधी आहे, कारण गुरुदेवांवरनं संतती, विद्वत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी पाहिल्या जातात। प्रथम भावात जेव्हा गुरुदेव येतात तेव्हा पंचमावरती, सप्तमावरती आणि नवमावरती दृष्टी देतात। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये संततीचं सुख, शिक्षणामध्ये उत्तम यश आणि त्याचबरोबर विवाहाचे कार्य संपन्न होणं आणि नोकरीमध्ये सुयश प्राप्त होणं असे प्रमुख 3 शुभ संकेत घेऊन येणारे हे नूतन वर्ष आहे। की MNC कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी सांगू इच्छिते, तुम्हाला अतिशय योग्य कालावधी आहे। या नूतन वर्षामध्ये जून ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते। त्यातील ऑक्टोबर पर्यंत कालावधी अतिशय श्रेष्ठ म्हणू आपण। जून ते ऑक्टोबर पर्यंत अतिशय श्रेष्ठ कालावधी आहे। या दरम्यान तुम्हाला नोकरी प्राप्त होऊ शकते परदेशामध्ये। याचबरोबर तुम्ही परदेशामध्ये स्थिर होण्यासाठी, PR चं काम तुमचं होत नाहीये, ते थांबलंय, तर त्यासाठी सुद्धा हा जून ते ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी अतिशय श्रेष्ठ किंवा अतिशय उत्तम आपण म्हणू शकतो। या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला सोने चांदी खरेदी करण्याचे योग सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे। राहुदेवांच्या कृपेने हे चांगलं फळ मिळू शकतं, म्हणून राहुदेवांची विशेष उपासना तुम्हाला थोडीशी करायची आहे। योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी गुंतवणूक झाली तर यशाकडे तो पैसा मार्गी लागतो किंवा काही अंशी तो चुकीच्या मार्गे सुद्धा जाऊ शकतो। म्हणून राहुदेवांची विशेष बळ प्राप्त करून घ्यायचं आहे उपासनेच्या माध्यमातून। व्यवसायासाठी पाहिलं गेलं तर शनी महाराज जेव्हा वक्री होतील त्यावेळेस तुमच्या व्यापारामध्ये विशेष चांगली फळे प्राप्त करून देतील। 10 एप्रिलच्या पुढचा जो कालावधी आहे साधारण 1 महिन्याचा, तो तुमच्यासाठी एक विशेष संधीचा काळ आपण म्हणू। या दरम्यान तुम्हाला व्यापारामध्ये विशेष तेजी प्राप्त होईल। तेल घाण्याचे व्यापारी वर्ग असो किंवा पेट्रोल पंप, याचबरोबर खाणी उत्खनन विभागात काम करणारा वर्ग असो किंवा कुठल्याही प्रकारचे संशोधन कार्य करणारा वर्ग असो, यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी असणार आहे मार्च नंतर। मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यामध्ये विशेष चांगला कालावधी तुमच्यासाठी दिसून येत आहे आणि त्याचबरोबर 2 जुलै ते 11 ऑक्टोबर पर्यंत सुद्धा विशेष चांगला कालावधी दिसून येत आहे। याबरोबरच या संपूर्ण नूतन वर्षामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल का, आर्थिक स्थिती कशी आहे ते समजून घेऊ। लग्न भावात गुरुदेव आले की तुम्हाला संचयाकडे जावा, पैसा संचय करावा ही मानसिक स्थिती तुमची निर्माण करून देत असतात। त्याचबरोबर तुम्हाला प्रवृत्त करत असतात विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याकरता। त्यामुळे हे नवीन वर्ष आर्थिक लाभाचं आणि त्याच संमिश्र प्रमाणामध्ये खर्चाचं सुद्धा दिसून येत आहे। मध्ये खर्चासाठी विचार केला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये विशेष खर्च होऊ शकतो। विविध प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। त्याचबरोबर जमीन खरेदी होऊ शकते, वास्तू खरेदी होऊ शकते, वाहन खरेदी होऊ शकतं। त्या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो। सकारात्मक खर्च मोठ्या प्रमाणात आणि त्या माध्यमातून थोडंसं ऋण होण्याची शक्यता सुद्धा या 3 महिन्यामध्ये दिसून येत आहे। याबरोबर या संपूर्ण नूतन वर्षातील जून ते ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी लाभप्राप्तीसाठी, पैसा मोठ्या प्रमाणात स्थिर होण्यासाठी किंवा आवक वाढण्यासाठी सुद्धा श्रेष्ठ म्हणता येईल।
आता आपण समजून घेतलं की नूतन वर्षामध्ये आर्थिक स्थिती, विवाह, संतती, जोडदाराचं सुख कशा प्रमाणात मिळणार आहे। आता आपण समजून घेऊ या नूतन वर्षामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे। क्रोधावर नियंत्रण, अति स्वभाव थोडासा गर्विष्ठ किंवा स्वाभिमानी अति होणं या प्रकारामध्ये आपण म्हणू होऊ शकतो, म्हणून स्वतःवरती काम करायचं आहे। मेडिटेशनचा पर्याय निवडायचा आहे। संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला आरोग्याला धोका निर्माण कधी होऊ शकतो, तुमची तब्येत सुलावल्यानंतर। कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता या वर्षात दिसून येत आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे। व्यायामाला सुरुवात करायची आहे। याबरोबर या नूतन वर्षामध्ये तुम्हाला एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणि त्या माध्यमातून थोडीशी फसवणूक सुद्धा होऊ शकते। काळजीपूर्वक तुम्ही गुंतवणुकी करायच्या आहेत या महिन्याभरामध्ये। हा एक सल्ला तुम्हाला विशेष असेल। तर आता उपासना काय करायच्या समजून घेऊ। तुम्हाला तुमच्या राशीला या नूतन वर्षामध्ये गुरुदेवतेचं बळ नक्कीच असणार आहे। गुरुदेवतेची कृपा पाहायला मिळणार आहे। तसेच शनी महाराज सुद्धा तुम्हाला राशीला लहानपणवती किंवा साडेसाती देत नाहीयेत, त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सुख प्राप्त होईल। परंतु भाग्यातील शनी महाराज निश्चित योग्य ठिकाणी गुंतवणूक व्हावी यासाठी तुम्हाला प्रेरित करतील, योग्य पद्धतीने कामामध्ये वेळ व्यतीत करायला लावतील, तसेच परिश्रमी सुद्धा बनवतील, अधिक परिश्रमी करतील। कुठेतरी वाटू लागेल की मी खूप कष्ट करतोय, मला आता शांत बसायचंय, पण रोजच काम आहे आणि कामातनं वेळच मिळत नाहीये, या तक्रारी होऊ शकतात। म्हणून शनी महाराजांचा जप तुम्ही करू शकता किंवा मारुती स्तोत्राचं पठण करू शकता। संपूर्ण नूतन वर्ष हे रविदेवांचं आहे, त्यामुळे रविदेवांची उपासना सुद्धा तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते, आरोग्यवर्धन होण्यासाठी। आणि गुरुदेवांची उपासना तुमची तब्येत सुलावलेली जाणार आहे, तर ती तब्येत कमी करण्यासाठी काय कराल तर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, दत्त महाराजांचा जप करायचा आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्यवर्धन करून घ्यायचं आहे। आज आपण समजून घेतलं जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं राहणार आहे। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला क्लिक करायचंय, त्याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका। यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत, 7:30चा व्हिडिओ अपलोड आहे, नक्की समजून घ्या। तुमच्या आप्तेष्ट मित्रमंडळी यांना 7:30 चालू आहे, तर त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन या माध्यमातून करू शकणार आहेत। पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन, तोपर्यंत आत्ता रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।